नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी 51,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. या योजनेचा अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे आणि 2 नंबरचा ऑप्शन दिसेल, कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि न्यू क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. त्यानंतर टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर सुरक्षा पडताळणी दाखवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आपला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मी OTP टाकून घेतो. या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. मी प्रोफाईल थोडी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आपले ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची संपूर्ण माहिती आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. रजिस्ट्रेशन डेट, त्यानंतर रिन्युअल डेट, रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर, फोटो, ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर मोबाईल नंबर, जेंडर, मॅरेज स्टेटस, डेट ऑफ बर्थ आणि वय, ही संपूर्ण माहिती आलेली आहे. आपल्याला इथं काही भरण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर बँक डिटेल मी स्क्रोल करून घेतो. तुम्ही जर कोणता क्लेम केलेला असेल यापूर्वी, तर आपली बँक डिटेल ऑटोमॅटिकली येऊन जाईल. जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर आपल्याला या ठिकाणी आपल्या बँक डिटेल द्यायची आहे. आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आयएफसी कोड द्यायचा आहे बँकेचा. आयएफसी कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परत कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. मी यापूर्वी क्लेम केला होता म्हणून माझी बँक डिटेल ऑटोमॅटिकली आलेली आहे. माझं ह्या ठिकाणी पासबुक बी शो होईल. व्ह्यू बँक पासबुक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं पासबुक बी शो होणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाही, व्ह्यू बँक पासबुक. डायरेक्ट आपल्याला सेंटर निवडायचं आहे, म्हणजेच आपलं बांधकाम कामगार सुविधा निवडायचं आहे. पुढे जी तारीख आपण सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला याच केंद्रावर जाऊन आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्कीम कॅटेगरी, तर या ठिकाणी आपल्याला 4 योजना आहे: शैक्षणिक कल्याण योजना, आरोग्य कल्याण योजना, आर्थिक कल्याण योजना आणि सामाजिक कल्याण योजना. आपली सामाजिक कल्याण योजना आहे म्हणून मी सामाजिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर स्कीम, तर या ठिकाणी आपल्याला S13 ही स्कीम सिलेक्ट करून घ्यायची आहे. बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी 51,000 रुपये अर्थसहाय्य, यासाठी S13 ही स्कीम सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर आपल्या मुलीचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मुलीचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आधार नंबर आणि वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर विवाहाची तारीख, ज्या दिवशी आपलं लग्न झालं होतं ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. जी मॅरेज सर्टिफिकेटवर आहे तीच तारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे, जेणेकरून पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही.
त्यानंतर विवाह नोंदणी तारीख, ज्या दिवशी आपण मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी दिलं होतं हेही आपल्याला मॅरेज सर्टिफिकेटवर भेटून जाईल तारीख, रजिस्ट्रेशन तारीख. ती तारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर विवाह नोंदणी ठिकाण, आपण मॅरेज सर्टिफिकेट कोणत्या ठिकाणाहून काढलं होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही ग्रामपंचायत असाल, जी ग्रामपंचायत असेल ती त्या ग्रामपंचायतचं नाव आणि पुढे ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा जे काय असेल ते टाकून घ्या. जर तुम्ही महानगरपालिकेतून काढला असेल तर कोणती महानगरपालिका आहे तिचं नाव टाकून घ्या. जे मॅरेज सर्टिफिकेटवर आहे तेच टाका. या ठिकाणी जे काय भरायचं आहे ते मॅरेज सर्टिफिकेटवर भेटून जाईल. विवाह तारीख असेल किंवा विवाह नोंदणी तारीख असेल किंवा विवाह नोंदणी ठिकाण असेल, हे तिन्ही गोष्टी आपल्या मॅरेज सर्टिफिकेटवर भेटून जातील. ते व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG, PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी पहिला डॉक्युमेंट आहे बांधकाम कामगारांच्या एका मुलीच्या विवाहासाठी करिता घोषणापत्र. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे. तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन देऊ शकता किंवा बॉन्ड सुद्धा टाईप करून देऊ शकता. मी बॉन्डचा फॉर्मॅट डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे आणि या ठिकाणी सुद्धा मी बॉन्डच अपलोड करणार आहे, जेणेकरून माझी फाईल रिजेक्ट होऊ नये. मी अपलोड करून घेतो. अपलोड सक्सेसफुली आलेला आहे. त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट आहे राशन कार्ड. राशन कार्ड मध्ये मुलीचं नाव असणे आवश्यक आहे. मी अपलोड करतो. त्यानंतर मुलीचं आधार कार्ड. त्यानंतर चौथा डॉक्युमेंट आहे मुलीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला म्हणजेच TC. दोन्हीपैकी एक आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे. मी TC अपलोड करून घेतो. त्यानंतर पाचवा डॉक्युमेंट आहे मुलीचे विवाह प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी 6वं डॉक्युमेंट शो होईल. बँक पासबुक. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं पासबुक या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. मी यापूर्वी क्लेम केला होता म्हणून मला या ठिकाणी 6वं ऑप्शन आलेलं नाहीये. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करून येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिजिट डेट, जे वरी आपण बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडलं होतं त्या केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. याच तारखेला आपल्याला सर्व डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशनला जायचं आहे. मी तारीख सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. थोडा या ठिकाणी वेट करायचा आहे. या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही योजना पाहू शकता S13 आणि लाभाची रक्कम ही 51,000 रुपये. जी तारीख निवडली होती त्या तारखेला हे लेटर आणि जेवढे डॉक्युमेंट अपलोड केले होते तेवढे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे. बॉन्ड असेल, राशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, TC असेल आणि मॅरेज सर्टिफिकेट असेल, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जा आणि ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं पासबुक सुद्धा घेऊन जा. त्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसातच आपले पैसे आपल्या अकाउंटला पडून जातील. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.